आता तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। राज्य वाहतूक विभागाकडून वाहतुकीची नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे। पासून दुचाकी स्वारांसाठी नवे नियम लागू करण्यात येणार आहेत। नियम भंग करणाऱ्यांवर दंडाची कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। नियम मोडले लायसन्स रद्द करण्याची तरतूद करण्यात येणार आहे। वाहन चालक किंवा पालकांना 25,000चा दंड आकारला। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता वाहनधारकांसाठी आली आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये 2 चाकी गाड्यांची आजपासून चेकिंग सुरू झाल्या। पहिला नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला आता 10,000 रुपये दंड आणि 6 महिने तुरुंगवास होणार आहे। जिल्हे व तालुके ज्यामध्ये आज चेकिंग होणार आहे, नावे लगेच पाहायचं आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये 2 चाकी गाड्यांची आजपासून चेकिंग सुरू झाल्या। पहिला नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 1,000 रुपयांचा दंड व 6 महिने तुरुंगवास देखील सरकारच्या माध्यमातून आता होणार आहे। ज्या जिल्ह्यामध्ये चेकिंग सुरू होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे व तालुक्यांची नावे या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आले। आजपासून या 12 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून गाड्यांचं चेकिंग सुरू झालंय। आजपासून ही 2 नवीन कागदपत्रे तुम्ही आता सोबत ठेवायला सरकारने सांगितले। 2 चाकी गाड्या या ठिकाणी तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही आता सावधान व्हायचं आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये आजपासून जोरदार चेकिंग सुरू झालंय। सरकारच्या माध्यमातून 2 चाकी वाहनधारकांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली होती। आता बघा आजपासून चेकिंग सुरू झालंय। मग आता यामधील पहिला नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 1,000 रुपयांचा दंड तुमच्याकडून या ठिकाणी सरकार आता वसूल करून घेणार आहे। दुसरा नियम जर तुम्ही मोडला तर तुमच्याकडून 2,000 रुपयांचा दंड वसूल करून सरकारकडून घेतला जाणार आहे। तिसरा नियम जर मोडला तर 5,000 रुपयांचा दंड तुमच्याकडून वसूल केला जाणार आहे। चौथा नियम जर तुम्ही मोडला तर सगळ्यात महत्त्वाचा आहे 10,000 रुपयांचा दंड चौथ्या नियमानुसार तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि वरून तुम्हाला 6 महिन्यांचा तुरुंगवास देखील होऊ शकतो। शेवटचा 5वा नियम जर तुम्ही मोडला तर तुमच्या 5व्या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना तब्बल 25,000 रुपयांचा दंड तुमच्याकडून या ठिकाणी आता घेण्यात येणार आहे आणि तब्बल 25,000 रुपयांचा दंड त्यासोबत 2 वर्षांचा तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो। या 12 जिल्ह्यांमध्ये आजपासून चेकिंग सुरू झाले, त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून चेकिंग सुरू झाले, चेकिंग सुरू ज्या जिल्ह्यामध्ये झाले त्या जिल्ह्यांची नावे काय पहा। ज्या जिल्ह्यामध्ये चेकिंग सुरू झाले त्या ठिकाणी आता आरटीओ ऑफिसर पोलीस या ठिकाणी उभे राहतील। तुमची गाडी आता अडवणार आहेत, तुमचं चेक करून दंड करणार आहेत। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता ही चेकिंग या ठिकाणी सुरू झाले आता आपण बघायचं आहे। कोणकोणते नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत ज्यामध्ये तुम्हाला 25,000 रुपयांचा दंड सरकारच्या माध्यमातून आता आकारण्यात येणार आहे। यामध्ये तुम्हाला 2 महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवायची आहेत, म्हणजे तुम्हाला गाडी घेऊन बाहेर जाताना 2 कागदपत्रे तुमच्या खिशामध्ये घेऊन जायचे आहेत, अन्यथा तुम्हाला सुद्धा मोठा दंड आता या ठिकाणी भरावा लागू शकतो। तुमच्या घरामध्ये गाडी स्प्लेंडर असेल, शाईन गाडी असेल, युनिकॉर्न असेल किंवा कुठलीही गाडी असेल, 2 चाकी गाडी असेल, मग ती स्कूटी का असेना, तर तुम्हाला आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे। यासोबत तुम्हाला आता 2 कागदपत्रे गाडी तुमच्यासोबत बाहेर घेऊन जाताना सोबत ठेवायला सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। ही 2 कागदपत्रे जर तुमच्याकडे नसतील तर तुमचं कोणतंही कारण ऐकून घेतलं जाणार नाही। तुम्हाला डायरेक्ट 1,000 रुपयापासून 25,000 रुपयापर्यंत कोणत्याही प्रकारचा तुम्हाला दंड या ठिकाणी आकारू शकतात। त्यामुळे गाडी बाहेर घेऊन जाताना 2 कागदपत्रे तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे। तुमच्या खिशामध्ये ही 2 कागदपत्रे आता या ठिकाणी टाकून मगच बाहेर पडायचं आहे। या 12 जिल्ह्यामध्ये आजपासून चेकिंग सुरू झालंय। तुमच्याजवळ ही जर 2 कागदपत्रे नसतील तर तुम्हाला लगेच या ठिकाणी आता दंड होणार आहे। सरकारने सांगितले तुमच्याजवळ 2 कागदपत्रे नसतील तर तुम्हाला सुद्धा दंड आता भरावाच लागणार आहे। 12 जिल्हे आज बघा, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे, अशा प्रकारे दररोज पुढील 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये आता चेकिंग करण्यात येणार आहे। बघा आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे आता या जिल्ह्यामध्ये चेकिंग होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सापडला तर तुम्हाला 1,000 रुपयापासून 25,000 रुपयापर्यंत कोणत्याही प्रकारचा दंड या ठिकाणी आता लावला जाणार आहे। त्यामुळे घरातून बाहेर पडताना ही 2 कागदपत्रे सोबत ठेवून बाहेर पडायचं आहे। अतिशय काटेकोरपणे इथून पुढे 2 चाकी वाहनांची आजपासून तपासणी ठिकठिकाणी केली जाणार आहे। म्हणजे आता चौकात या ठिकाणी तुम्हाला ट्रॅफिक हवालदार आरटीओ आता या जिल्ह्यामध्ये दिसणार आहेत।
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व दंड ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवर थेट तुमच्या गाडीच्या RC बुकवर या ठिकाणी नोंदवली जाणार आहे। यामधील शेवटचा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 25,000 रुपयेपर्यंत दंड करण्यात येणार आहे। त्यामुळे कोणकोणते नियम नवीन आलेत याचं पालन तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे, गाडी तुम्ही कुठेतरी जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जात असाल तर सोबत कोणती 2 कागदपत्रे घेऊन बाहेर पडायचं आहे, तसेच कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आजपासून चेकिंग सुरू झाले हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे समजणार आहे। त्यामुळे सर्वांनी प्रत्येक नियम कोणकोणते आहेत हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला या नियमाचं पालन कसं करायचं आहे नक्की बघा। या नियमाचं पालन तुम्ही नाही केलं तर तुम्हाला गाडीच्या नंबर प्लेटवरून थेट गाडीच्या RC बुकवर तुम्हाला दंड या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून या ठिकाणी आता केला जाणार आहे। या दंडाची रक्कम तुम्हाला आता भरावीच लागणार आहे। यातून तुमची सुटका इथून पुढे अजिबात केली जाणार नाही। तुमच्या कष्टाचे पैसे दंडामध्ये वाया जाऊ नयेत म्हणून 2 मिनिटे हा व्हिडिओ तुम्ही समजून घ्यायचा आहे। आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सुरू झाले चेकिंग हे तुम्हाला सांगतो, पुढे पहा। आजपासून आज 12 जिल्ह्यामध्ये चेकिंग सुरू झाले। गाडी बाहेर तुमच्या या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी जर तुम्ही जात असाल ज्या ठिकाणी पोलीस आहेत त्या ठिकाणी बाहेर घेऊन जाताना म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी गाडी जर घेऊन जात असाल तर जाताना तुम्ही 2 महत्त्वाची कागदपत्रे सोबत घेऊन जायचं आहे, कारण हीच कागदपत्रे आता पोलीस चेक करणार आहेत। 2 कागदपत्र नसणाऱ्या नागरिकांना 1,000 रुपयापासून 25,000 रुपयेपर्यंत आता तुम्हाला दंड होऊ शकतो। आपण अनेकदा विचार करत असतो की त्याला काय होतंय, पोलीस कुठे आपल्याला पकडतात, पकडलं तर 100-200 रुपये देऊन आपण सुटू शकतो असं आपलं या ठिकाणी नेहमी मत असतं। परंतु मित्रांनो तो जमाना आता गेलाय, आता कॅमेऱ्याचा जमाना आलाय। ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला दंड होणार आहे। सरकारने आता या ठिकाणी रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी कारवाईला आता जोरदार या ठिकाणी सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। आधीचे दंड मित्रांनो खूपच कमी होते म्हणून आपण नियम त्या ठिकाणी अजिबात पाळत नव्हतो, गांभीर्याने या ठिकाणी नियम घेत नव्हतो। परंतु आता अपघात वाढल्यामुळे आता या ठिकाणी दंडाच्या रकमा देखील आता वाढवल्याचं पाहायला मिळतंय। आता एक जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला हजारो रुपयांचा दंड तुम्हाला भरावा लागू शकतो आणि त्यामुळेच हे सर्व दंड आता कॅमेऱ्याच्या कैद आता होणार आहेत। त्या म्हणजे तुम्ही जर कोणताही त्या ठिकाणी नियम तोडला तर कॅमेऱ्यात कैद होणार आहेत। म्हणजे एक जर चुकी तुम्ही इथून पुढे केली तर त्यात जर चुकात तुम्ही सापडला तर तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती दंड येणार आहे। म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही, तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी एखादा मेसेज येईल आणि तुम्हाला तो दंड भरावाच लागणार आहे असे यामध्ये सांगण्यात आले। समजा सिग्नल तोडला किंवा हेल्मेट घातलं नाही किंवा तुम्ही जर या ठिकाणी मोबाईलवर बोलत त्या ठिकाणी गाडीवरून जात असाल तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही। इथून पुढे तुमच्या मोबाईलवर दंडाचा SMS आता येणार आहे आणि हा दंड तुम्ही वेळेवर भरला नाही तर पोलीस थेट तुमच्या घरी येऊन कारवाई सुद्धा आता इथून पुढे करू शकतात। त्यामुळे आता वेळ न घालवता आपण 5 भयानक नियमाबद्दल कोणकोणते आहेत, ज्याचं पालन कसं करायचं आणि तुम्हाला 2 कागदपत्रे बाहेर पडताना कोणती सोबत ठेवायचे ते सांगतो, पहा। आता हे नियम आपण जाणून घेण्यास सुरुवात करूया। मित्रांनो, जे नियम आता सरकारने लावलेत ते जर तुम्ही पाळले नाही तर तुमच्या खिशाला इथून पुढे मोठी कात्री लागू शकतो आणि त्यामुळे लक्षात ठेवा 5वा शेवटचा नियम सर्वात जास्त धोकादायक या ठिकाणी सरकारने आता बनवलेला आहे, लावलेला आहे। एकदम तुम्हाला 25,000 रुपये दंड या ठिकाणी लागू शकतो। त्यामुळे मित्रांनो एवढी मोठी शिक्षा आणि एवढा मोठा दंड या ठिकाणी तुम्हाला होऊ शकतो। तुम्हाला या ठिकाणी आता झेपणार सुद्धा नाही हा दंड। त्यामुळे तुम्हाला जेलची हवा देखील आता अनेक नियमानुसार आता खावी लागू शकते। 2 वर्षाची जेल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शेवटच्या त्या ठिकाणी 5व्या नंबरच्या नियमानुसार आता होऊ शकते। त्यामुळे कोणकोणते नियम आलेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही या ठिकाणी मित्रांनो आता बघायचा आहे, पहिला नियम जर तुम्ही मोडला तर 1,000 रुपयांचा दंड, दुसरा नियम जर तुम्ही मोडला तर 2,000 रुपयांचा दंड तुमच्याकडून घेण्यात येणार आहे, तिसरा नियम जर मोडला तर डायरेक्ट 5,000 रुपयांचा दंड तुमच्याकडून आता घेण्यात येणार आहे। त्यानंतर 4 नंबरचा नियम तुम्ही मोडल्या डायरेक्ट 1,000 रुपयांचा दंड तुमच्याकडून घेण्यात येणार आहे। त्यानंतर शेवटचा 5वा नियम जर तुम्ही मोडला तर 25,000 रुपयांचा दंड तुम्हाला या ठिकाणी लागू शकतो असं नियमामध्ये म्हणलंय। आता नियम कोणकोणते आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत नक्की बघा। यामधील पहिला नियम हेल्मेट सक्तीचा करण्यात आलाय
आजपासून कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये चेकिंग सुरू झाले त्या 12 जिल्ह्यांची नावे तुम्हाला लगेच आता पुढे सांगणार आहे। तसेच तुम्हाला आता गाडीवरून जाताना कोणती 2 कागदपत्रे सोबत ठेवायची आहेत हे पण सांगणार आहे। परंतु पहिला नियम आपण समजून घेऊया हेल्मेट सक्तीचा। पहिला नियम या ठिकाणी आता असा बनलाय, परंतु पहिलं एवढं काय त्या ठिकाणी महत्त्वाचा नियम नाही, कारण सोपा आहे। परंतु या ठिकाणी पुढचा नियम अत्यंत कडक आहे। परंतु बघा हेल्मेट तुम्हाला आता घालावंच लागणार आहे। पहिला कसं होत होतं, पहिला या ठिकाणी हेल्मेट न घातल्यास 100 रुपये दंड होत होता। एवढं जास्त करून या ठिकाणी पोलीस पण लक्ष देत नव्हते, आपण पण हेल्मेट घालत नव्हतो, त्यामुळे अनेक जण त्याकडे कानाडोळा करायचे। हेल्मेट आपल्या या ठिकाणी महाराष्ट्रात जास्त करून कोण वापरल्याचं अजून तर बघायला मिळत नव्हतं। परंतु आता इथून पुढे हेल्मेट शिवाय तुम्ही गाडी चालवताना जर पोलिसांना दिसलं तर तुम्हाला थेट आता हजारो रुपयांचा दंड लागणार आहे। बघा पहिला 100 रुपये दंड होता म्हणून जास्त करून हेल्मेट कोण घालत नव्हतं, परंतु आता हेल्मेट न घातल्यास तुम्हाला 1000 रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे। बघा तुम्ही बाहेर कुठेतरी चाललाय आणि पोलीस जरी नसतील तरी सुद्धा ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला 1000 रुपयांचा दंड या ठिकाणी आता भरावा लागणार आहे। इथेच गोष्ट संपत नाही, केवळ 1000 रुपये दंड भरून तुमची सुटका होणार नाही, तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे तर 3 महिन्यांसाठी सस्पेंड या ठिकाणी केलं जाणार आहे। विचार करा 1000 रुपयांचा दंड तर जातीलच, परंतु 3 महिने तुम्ही गाडीला सुद्धा या ठिकाणी आता हात लावू शकत नाही। त्याचं कारण म्हणजे लायसन्स सस्पेंड झाल्यामुळे तुम्ही या ठिकाणी हात सुद्धा गाडीला लावू शकत नाही, कारण 3 महिन्यांसाठी लायसन्स या ठिकाणी रद्द करण्यात आता येणार आहे। दुसरा नियम सांगत आहे विमा। बघा गाडी चालवताना विमा म्हणजेच विम्याचं जे काय असतं तर ते चालवताना गाडीचा वैध विमा या ठिकाणी असणं गरजेचं आहे। यासाठी कागदपत्र म्हणजे व्हॅलिड इन्शुरन्स तुमचा असणं गरजेचं आहे। तुम्हाला 2000 रुपयांचा दंड यामुळे आता होऊ शकतो। तसेच यामध्ये 3 महिन्यांची जेल सुद्धा होऊ शकते। एक कागदपत्र तुमच्याजवळ नसेल तर याची शिक्षा किती मोठी ठेवलेली आहे बघा। आता या ठिकाणी पाहू शकता। पुढच्या नियमाकडे ठिकाणी वळूया। आता बघा या ठिकाणी काही जण आपल्यापैकी असे पण असतात नागरिक की रोजच्या घाई गडबडीमध्ये आता काही नागरिक आता या ठिकाणी आपल्याला असे पण पाहायला मिळतात त्याची किंमत तुम्हाला 5000 रुपये आता मोजावी लागू शकते। म्हणजे कुठला नियम आलाय बघा, हा नियम जर तुम्ही मोडला तर 3ऱ्या नंबरचा नियम 5000 रुपये दंड तुम्हाला या ठिकाणी आता भरण्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे। आता 3 नंबरचा नियम धोकादायक आणि बेजबाबदारपणे गाडी चालवणे। यात मुख्य 2 गोष्टी येतात। गाडी चालवताना तुम्ही मोबाईलवर या ठिकाणी बोलणे, फोनवर बोलणे, एका ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल तोडणे, अशा प्रकारचे 2 नियम या ठिकाणी येतात। म्हणून ऑफिसवरून घरी येताना दमून बघून या ठिकाणी घरी तुम्ही निघाला असता, भरपूर ट्रॅफिक त्या ठिकाणी असतं, तुमचं पूर्णपणे लक्ष रस्त्यावर या ठिकाणी असतं, त्याचवेळी तुमच्या खिशातला अचानक मोबाईलवरची रिंग वाजते आणि आपल्याला काय वाटतं कोणीतरी आता महत्त्वाचा कॉल करत असेल, घरातून ऑफिसमधून कोणता तरी कॉल येत असेल असं आपल्याला या ठिकाणी वाटतं। आणि त्यामुळे आता असं वाटल्यामुळे आपल्या घरातील कॉल येत असेल म्हणून काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून एका हाताने गाडी चालवत दुसऱ्या हाताने मोबाईल या ठिकाणी आपण काढतो आणि हेल्मेटच्या आतमध्ये बोलण्याचा आता प्रयत्न या ठिकाणी करत असतो। परंतु आता लक्षात ठेवा तुमच्यावर नजर आता कॅमेऱ्यांची असणार आहे। कॅमेऱ्यात आता तुमचं सर्व कैद होणार आहे आणि ऑनलाईनच्या माध्यमातून 5000 रुपये दंड इथून पुढे तुम्हाला केला जाऊ शकतो। आता हा दंड भरावा लागू शकतो। त्यानंतर आता पुढचा शेवटचा 25000 रुपयांचा दंड तुम्हाला या ठिकाणी कोणता भरावा लागू शकतो बघा, तो नियम आहे 4 नंबरचा। तो बघा पहिल्यांदा 4 नंबरचा नियम 10000 रुपयांचा समजून घेऊया आणि त्यानंतर शेवटचा 25000 रुपयांचा नियम समजून घेऊया आणि त्यानंतर 12 जिल्ह्यामध्ये आजपासून कोणत्या चेकिंग सुरू झाले ते सुद्धा बघणार आहोत। या ठिकाणी 4 नंबरचा नियम आहे 10000 रुपये दंड होऊ शकतो। त्यामुळे या ठिकाणी फोनवर तर तुम्ही अजिबात या ठिकाणी बोलायचंच नाही असं सांगण्यात आलंय। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दारूच्या नशेत जर वाहन चालत असाल तर तुम्हाला 10000 रुपयांचा दंड होऊ शकतो। जर पिऊन जर वाहन या ठिकाणी चालवलं आणि पोलिसांच्या हाती लागलं तर काय होते समजून घ्या। पहिल्यांदा जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवला सापडला तर 10000 रुपयांचा दंड आणि 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास देखील आता भोगावा लागू शकतो। फक्त दंडावर आणि तुरुंगवास थांबत नाही तर तुमची गाडी सुद्धा डायरेक्ट आता जप्त होऊ शकते। तुम्हाला कोर्टात कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतात, तुमचा वेळ पैसा प्रतिष्ठा पणाला लागू शकतं। विचार करा त्या ठिकाणी जर तुमच्याकडे एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील आता दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या।
तुमची एक चूक जर झाली तर तुमच्या कुटुंबाला आयुष्यासाठी उद्ध्वस्त या ठिकाणी आता व्हावं लागतं. आता इथे थांबत नाही. जर तुम्ही ही चूक दुसऱ्यांदा दारू पिऊन गाडी चालवली, म्हणजे दुसऱ्यांदा दारू पिऊन जर गाडी चालवताना तुम्ही पोलिसांना या ठिकाणी आता जर सापडलं, म्हणजे एकदा पकडून पण तुम्ही सुधारलं नाही, तर दुसऱ्यांदा भला मोठा दंड कितीचा आहे बघा. आता दुसऱ्यांदा जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवलं तर कायदा तुमच्यासाठी सराईत गुन्हेगार म्हणून पाहतो आणि मग शिक्षा अजून या ठिकाणी कठोर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. म्हणजेच दुसऱ्यांदा जर दारू प्यायलेलं तुम्ही गाडी चालवताना पकडलं तर 15,000 रुपयांचा दंड तुमच्याकडून वसूल केला जाऊ शकतो आणि तुरुंगवास ही शिक्षा देखील 2 वर्षापर्यंत वाढते. 2 वर्षाची जेल तुम्हाला मित्रांनो होऊ शकते. मग तुमच्या नोकरीचं काय होणार बघा. 2 वर्ष शिक्षा झाल्यावर तुमच्या कुटुंबाचं काय होईल, समाजात तुमचा मान राहील का बघा. तुमच्या दारूचा एक ग्लास तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे हे नियम सरकारने आता तुमच्यासाठी लावलेत. आता बघा शेवटचा 5 नंबरचा नियम 25,000 रुपयांपर्यंत दंड तुम्हाला भरावा लागू शकतो. म्हणजे 18 वर्षाखालील तुमचा मुलगा असेल तर मुलांना पालकांनी गाडी दिली चालवायला तर पालकांना 25,000 रुपयांपर्यंत दंड या ठिकाणी येणार आहे. सध्याला हे नियम मुंबई, पुणे, आता मुंबई उपनगर, पुणे, सातारा, नांदेड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर ही मोहीम आता राबवण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या गाडीचं लायसन्स, हेल्मेट, विमा प्रमाणपत्र अशा प्रकारची कागदपत्र सोबत ठेवायची आहेत. यासाठीच हे कागदपत्र मागवलेत, जेणेकरून तुमच्या फायद्याचे हे नियम आहेत. नक्की हे नियम पाळा. सर्व गाड्यांसाठी हे नियम या ठिकाणी लागू होणार आहेत. त्यामुळे तुमच्या फायद्याचे आहेत. त्यामुळे नियम नक्की पाळा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.